2026 मध्ये अमेरिका हे म्हणतंय की एकतर विकत द्या नाहीतर आम्ही लष्करी बळावर घेऊ, आणि त्यासाठी अवघ्या युरोपशी पंगा घ्यायला ते तयार झालेले आहेत. अवघं युरोप अमेरिकेच्या विरोधामध्ये उभं राहिलेलं आहे. हा वाद इतका टोकाचा आत्ताच्या घडीला करण्याचं कारण काय? नाही, आता प्रामुख्याने केवळ तुम्ही ग्रीनलँडचं उदाहरण घेऊ नका. तुम्हाला एक सिरीज ऑफ इव्हेंट साधारणतः 20 जानेवारीला त्यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि तुम्हाला सिरीज ऑफ इव्हेंट्स यामध्ये दिसून येत आहेत. त्या सिरीज ऑफ इव्हेंट्समध्ये ते व्हेनेझुएलाचं असेल, त्यानंतर त्यांनी परत लॅटिन अमेरिकेमधल्या 3 देशांविषयी ते बोलले, ज्याच्यामध्ये ते क्युबाविषयी बोलले, मेक्सिकोविषयी बोलले आणि कोलंबियाविषयी पण बोलले. त्यानंतर त्यांचं रेजिम चेंजच्या संदर्भात चाललेलं आहे. त्यांनी इराणमध्ये रेजिम चेंज संदर्भात डायरेक्ट आम्ही मिलिटरी इंटरव्हेन्शन करू म्हणून म्हणलेले आहे. बरोबर. प्रामुख्याने तुम्हाला व्हेनेझुएला, आपण आज ग्रीनलँडचं बोलतो, उद्या अजून एखाद्याचा नंबर लागेल. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ट्रम्प हे का करत आहेत आणि ते आत्ताच हे सगळं का करत आहेत. आणि जसं तुम्ही सांगितलं की यापूर्वी पण ह्या ग्रीनलँड घेण्याच्या गोष्टी अमेरिकेकडनं, त्या एकदा तर अमेरिकेने सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला तर त्यांना सोनं द्यायचं कबूल केलेलं होतं डेन्मार्कला. इथपासून सगळं असताना हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय आहे की अमेरिकेमध्ये जेव्हा राष्ट्राध्यक्ष 4 वर्षासाठी निवडले जातात आणि दर 2 वर्षांनी, म्हणजे राष्ट्राध्यक्षाचा जेव्हा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होतो त्यावेळेला त्यांच्याकडे मिड टर्म इलेक्शन्स असतात काँग्रेसच्या. आणि ह्या मिड टर्म इलेक्शन ज्या आहेत, ह्या मिड टर्म इलेक्शन 3 नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये आहेत. ते कॉन्स्टिट्युशनल त्यांची ती पार्ट आहे. या मिड टर्म इलेक्शनमध्ये प्रामुख्याने 2 वर्षामध्ये अध्यक्षांनी काय काम केलं याच्यावरती अमेरिकन जनता शिक्कामोर्तब करत असते. आणि त्यावेळेला त्याचं जे रेटिंग असतं अध्यक्षाचं, हे खूप प्रचंड मॅटर करतं. साधारणतः 1 वर्ष झाल्यानंतर जेव्हा रेटिंग केले गेले डोनाल्ड ट्रम्पचे, ते असं दिसलं की ऍव्हरेज, म्हणजे बायडन ज्या वेळेला 2 वर्ष बायडननी पूर्ण केले किंवा 1 वर्ष पूर्ण केला होता, त्यावेळेला त्यांचे रेटिंग हे साधारणतः 47 ते 48% होते. डोनाल्ड ट्रम्प हे आता 37 ते 38% आलेले आहेत. मुळात डोनाल्ड ट्रम्प यांना अशा स्वरूपाने त्यांनी जे इलेक्ट्रल प्रॉमिसेस केले होते, त्यातलं पहिलं प्रॉमिस रशिया युक्रेन युद्ध सोडवण्याचं होतं, जे पूर्ण झालं नाही. इस्रायल हमासचा जो संघर्ष आहे तो सोडवण्यामध्ये त्यांना काय करते, अजून कंटिन्युअसली त्यांच्यामध्ये स्क्रिमिशेस चालू आहेत. मुद्दा याच्यामधला अतिशय महत्वाचा आहे की आता ही घसरलेली रेटिंग जर त्यांना परत सावरायची असेल तर त्यांना काहीतरी अशा पद्धतीचं एखादं गोष्ट करावी लागेल की ज्यामुळे ही रेटिंग इम्प्रूव्ह होईल आणि पुन्हा त्यांचं ह्या मिड टर्म इलेक्शनमध्ये जो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटचे होणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा रिगेन करता येईल. लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये नॉर्मली असा ट्रेंड आहे की ज्या ज्या वेळेला जो अध्यक्ष ज्या पक्षाचा असतो त्याच्या विरोधी पक्षाला साधारणतः मिड टर्म इलेक्शनमध्ये यश मिळतं. याला फक्त एकच अपवाद होता. तो अपवाद 2001 मध्ये तत्कालीन जॉर्ज बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यावेळेला 9/11चा अटॅक जेव्हा अमेरिकेवरती झाला होता तेव्हा त्यांनी इराक आणि अफगाणिस्तानवरती लष्करी कारवाई केली होती. तेव्हा पहिल्यांदा अमेरिकन इतिहासात असं घडलं की जो एक्झिस्टिंग सिटिंग राष्ट्राध्यक्ष त्याला प्रचंड मोठी मेजॉरिटी मिळाली.